आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। आमनापूर येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। समस्त मानवजात सुखी व समाधानी झाली पाहिजे या सर्वोच्च मूल्यांचे जतन करणारे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत दिंडोरी प्रणित श्री स्वामी सेवा व बालसंस्कार केंद्र आमनापूर यांच्या आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। चैत्र शुद्ध द्वितीय तिथीला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा केला जातो। हा दिवस स्वामींच्या कृपेचे स्मरण करून देतो आणि भक्तांना त्यांच्या सेवेत लीन होण्याची प्रेरणा देतो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे शाश्वत अभिवचन देणारे श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व अष्टसिद्धी महाशक्तीपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा प्रकट दिन सोहळा आमनापूर येथील तुळजाभवानी मंदिरात स्वामी समर्थ केंद्रामध्ये संपन्न झाला। या अंतर्गत विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। श्री स्वामी समर्थांच्या भूपाळी आरतीनंतर सोहळ्यास प्रारंभ झाला। सकाळी 8 वाजता भूपाळी आरती, 8:15 ते 10:15 सामुदायिक श्री स्वामी समर्थ चरित्र वाचन, 10:30 ते 11 नैवेद्य आरती, जप, नित्य ध्यान, सकाळी 11 ते 1:30 या वेळेत मार्गदर्शन व प्रश्नोत्तर कार्यक्रम ही सेवा संपन्न झाली। दुपारी 1:30 ते 5 श्री स्वामी समर्थ चरित्र व श्री दुर्गा सप्तशतीचे सामुदायिक वाचन, सायंकाळी 6 ते 7 आरती, जप, नित्य ध्यान, गीतेचा 15वा अध्याय, श्री विष्णू सहस्त्रनाम वाचन व प्रसाद, विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। रात्री 9 वाजता स्वरगंधा महिला भजनी मंडळ भिलवडी यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त होणारे या अत्युच्च आध्यात्मिक सेवेने मानवी जीवन सुखकर होण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी नागरिक, महिला व भाविकांनी या सर्व आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला। संयोजन आमनापूर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले।